उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवणाची लगबग सुरू होते. आज आपण बघणार आहे कुरकुरीत आणि चविष्ट साबुदाणा बटाटा कुरळी कशी बनवायची ते बघूया. अर्धा किलो साबुदाणा हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आणि याच्यामध्ये उकडीचं पाणी टाकून रात्रभर भिजू देणार. पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे 2 पाण्याने. गरम पाणी टाकत आहे. साबुदाण्याच्या दुप्पट गरम पाणी टाकायचं म्हणजे 7-8 तासात फुलून येते. 1 किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता हे कुकरमध्ये आपण उकडून घेत आहे. उकळण्यासाठी पाणी टाकते आणि 2-3 शिट्ट्या करून घेते. बटाटे उकडून घेतले आणि सोलले. आता खिसून घ्यायचे आहे. असे खिसून घ्यायचे बटाटे चांगले उकळले. खिसून घेतले ना तर गुठळ्या राहत नाही का, म्हणून हे खिसून घ्यायचे आहे. चांगले एकजीव होतात. साबुदाणा रात्री भिजू टाकला, एकदम चांगला भिजला. गरम पाण्यात भिजू टाकला आपण. साबुदाणा खूप मस्त असा फुलला, एकदम मऊ झाला. जसं काही शिजवला आपण, पण कच्चाच आहे. याच्यामध्ये चटणी टाकायची आहे, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं आणि याच्यामध्ये कुचकरलेला बटाटा पण टाकून घ्यायचा. साबुदाणा बटाटा आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स चांगलं 5-7 मिनिटं आपण एकजीव करून घेऊ. असं चुरून बघा, असा गोळा झालेला आहे. आपण 5 ते 7 मिनिटं मळून घेतलेला आहे. एकजीव झाला. आता बघा, हे याला लागून पण नाही राहिलं. हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच आपण कुरळी टाकायला घेऊ. चकली बनवण्याचा सोऱ्या घेतलेला आहे. ही चाळणी पण चकलीचीच आहे. याच्यामध्ये टाकून आपण असं बंद करून याच्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण हे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि घट्ट पण नाही आहे, पातळ पण नाही आहे. जर तुमचं पातळ झालं तर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं साबुदाणा पीठ टाकू शकता. उन्हाळी वाळवण आहे, त्याच्यामुळे याला तेल किंवा पाणी लावण्याची गरज नाही आहे. हे वर्षभर टिकणारी गोष्ट आहे. असं आपण दाबून दाबून भरून घ्यायचं. चांगलं असं दाबून भरलं ना कुरळी चांगली गोल पडते. कुरळी टाकण्यासाठी आपण हे पॉलिथिन टाकून घेतलेली आहे. याच्यावरती कुरळी टाकून घेत आहे. असे थोडी दूर दूर टाकायची. नंतर मग तळताना पूर्ण बाजूने तळून निघते. हे मिश्रण चांगलं मळून घेतल्यामुळे हे मिश्रण तुटत पण नाही, छान पडत आहे. जर पातळ झालं तर तुटू शकते, म्हणूनच त्याच्यामध्ये थोडंसं साबुदाणा पीठ टाकायचं. एकदम सोपी रेसिपी, खूप छान आहे का. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. कुरळी आता आपण तळून घ्यायची. बघा किती सुंदर फुगलेली आहे. बघा कशी छान कुरकुरीत झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.